गुंतता हृदय आपण कुणाचं काय वाईट केलंय रे विक्रम, म्हणून आपल्या बाबतीत हे असं. सगळं वाईट माणसांच्या बाबतीतच घडतं असं नाही. चांगल्या लोकांच्या बाबतीतही घडतं. मे बी त्यांच्या चांगुलपणाची परीक्षा असते ती. आपल्या या परीक्षेमध्ये देवी भरडली जाते, त्याचं काय? कुठे असेल, कशी असेल? रात्री आपण अंगावर हात टाकल्याशिवाय झोपत नाही ती. विक्रम, आठवून बघ, नीट आठव. जाणते अजाणतेपणी कोणाला तरी दुखवलं असेल, कोणाला तरी दुःख दिलं असेल आणि त्याची शिक्षाही आपल्याला अशी. हेच म्हणायचंय का परत की ह्या सगळ्यामध्ये माझा एकट्याचाच दोष आहे म्हणून? तसं नाही रे विक्रम, पण कधी कधी नकळत आपल्या हातून असं काहीतरी होतं. तुला आधीही सांगितलंय, आणि स्टील द कॉस्ट ऑफ रिपिटेशन मी पुन्हा एकदा सांगतो, मी कोणाचं कधी काहीही वाईट केलेलं नाहीये. ज्या काही चुका घडल्या त्या मी कबूल केलेल्या आहेत. आता विनय वेंगुर्लेकरच्या बाबतीत जे काही घडलं ते प्रायश्चित करण्याचा माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला, आणि आता तू तर या जगातच नाही. त्या व्यतिरिक्त मी असा कोणाचाही काही मोठा गुन्हा केलेला नाहीये जिची मला अशी मोठी शिक्षा मिळावी. लाईट यायला 2 तास आहेत अजून. दिवे पेटवलेत पण जरा जपून. नाही, तुम्हाला सवय नाही ह्यांची म्हणून सांगितलं. विक्रम, विक्रम, साहेब कुठे गेले? काय सकाळ सकाळ उठून सण गेले ना मुंबईला. हा, मी येत होतो वारो, बाहेर भेटले मला गाडीजवळ. कधी गेले? ताम्रपुटाच्या टायमाला गेले बघा. झाला तास झाला. भाई साहेब बस अचानक मुंबईला काही नाही. अनन्या, हे मयंक, ऐक, हे काय? गरजेच्या वस्तू. मी एकटाच राहतो ना, त्यामुळे एकट्या माणसाला साधारण काय काय लागतं याचा अंदाज आहे मला. म्हणून म्हटलं तुझ्यासाठी येता येता शॉपिंग करावं. दॅट्स सो नाईस ऑफ यू मयंक. खरंच तू माझ्यासाठी जे काही करतोयस त्यासाठी मी कसे तुझे आभार मानू. आभार तर खरं मी मानायला हवेत तुझे, कारण माझ्यासारख्या पापी माणसाला तुझ्यामुळे पुण्य करायची संधी मिळतीये. विक्रम नाही आला का अजून मुंबईत? त्याचा कॉल नाही आला मला अजून. हिंच पिंच मला पण नाही आला. स्टे वाढला असेल त्याचा. पण त्याला माहिती ना मी इथे किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहे. तरी त्याच्यासाठी तू एकटी नाहीस अनन्या. आय नो मयंक, पण सध्या मला त्याची जास्त गरज आहे. आज अगर खुदा भी मांग लेती ना तो वो भी तुम्हें मिल जाता. विक्रमचा फोन आहे.
हा बोल विक्रम. हॅलो मयंक. हॅलो, मला तुला भेटायचं एक महत्वाचं काम आहे. हो, ऑफिसमध्ये भेटूयात नाही मग. नाही, ऑफिसला नको, बाहेर कुठेतरी. मी कुठे ते फोन करून तुला सांगतो. ओके, मी आता बँकेत चाललोय, एक महत्वाचं काम आहे. तिथून बाहेर पडल्या पडल्या मी तुला फोन करतो. हां, जरा वेळ ठेव प्लीज. अरे वेळ तर नेहमीच असतो रे माझ्याकडे, पण तू कुठेस? पण असं काय बोलायचं की जे ऑफिसमध्ये भेटल्यावरती सगळं सांगतो. ओके, हां, मी तिथून बाहेर पडल्यानंतर फोन करतो. ओके. बरं ऐक ना, मी अनन्याच्या घरात आहे आणि तिला बोलायचं आहे तुझ्याशी. नाही नको, आत्ता नको, मी तिला नंतर थोड्या वेळाने करतो. मी तिथून बाहेर पडल्यानंतर फोन करतो तुला. ओके, बाय. अरे माझ्याशी न बोलताच फोन ठेवला त्याने. अगं घाईत होता तो अनन्या. माझ्याशी 2 मिनिटंही बोलू शकला नसता. बँकेत गेला होता म्हणे, काहीतरी महत्वाचं काम होतं. याचा अर्थ तू मुंबईत परत आलाय. तुम्ही भेटणार आहात आता? फोन करतो म्हणालाय. मग मी पण येते तुझ्या बरोबर. नको अनन्या प्लीज. मला विक्रमला भेटायचंय. तुला माझी कंडिशन कळत नाहीये का मयंक? मला सगळं कळतंय अनन्या, पण विक्रम पण टेन्शन मध्ये वाटला. ऑल द मोर रिझन फॉर मी टू मीट हिम. अनन्या आहे बघ, ऑलरेडी तुझ्या घरामध्ये सगळं कळल्यामुळे सगळी परिस्थिती बिघडलेली आहे. तिकडे विक्रमचं काय झालं ते आपल्याला माहिती आहे. त्यात तू सोबत जर आली तर कॉम्प्लिकेशन सोबत वाढायला नको आहे. पण मी शब्दावर सांगतो तुला, माझ्यात आणि विक्रममध्ये जे काही बोलणं होईल ते सगळं येऊन मी तुला सांगेन. ना का विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस मी नाही आहे, बट स्टील ट्रस्ट मी. तरी सांगत होते उन्हातून बाहेर जाऊ नका म्हणून. डोकं दुखायला लागलं ना? तुला कोणी सांगितलं माझं डोकं दुखतंय म्हणून? आणि वनिता, तू घरात असताना बाहेर कसं माझं डोकं दुखेल? कधी कधी तुम्ही जरा जास्तच करता. हा, ते जाऊ दे. मला सांग, या जगामध्ये एकासारखी एक दिसणारी 7 माणसं असतात, हे यापूर्वी तू ऐकलंयस का? त्याचं काय? ऐकलंस का ते सांग, हो का नाही? हो, पण खरं खोटं पडताळून नाही पाहिलंय. आता मला B5 मधले गंधे काका भेटले होते. ते कोणासारखे दिसतात? ते कोणासारखे दिसत नाहीत ग, पण त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांनी आत्ता अर्ध्या तासापूर्वी आपल्या विक्रमला त्यांच्या बँकेतनं बाहेर पडताना बघितलं. विक्रम? तुम्ही सांगितलं नाही त्यांना? सांगितलं, पण त्यावर गंधे काका ठामपणाने म्हणाले की तो विक्रमच होता. मी त्यांना विचारलं, तुम्ही विक्रमशी बोललात का? गेला बाजार त्याला हाक मारलीत का? त्याच्याकडे बघून हात केलात का? त्यावर ते म्हणाले की मी फक्त विक्रमला बँकेतनं निघताना बघितलं. त्याच्या हातामध्ये एक भरलेली प्लास्टिकची पिशवी होती. ती पिशवी त्याने गाडीत टाकली आणि तो निघून गेला. त्यावर मी गंधे काकांना विचारलं, गंधे काका गाडीचा रंग कुठला होता? आठवे ना? गंधे काकांच्या चष्म्याचा नंबर वाढला असेल, बाकी काही नाही. पण माणूस इतका नादिष्ट, मला म्हणतो कसा सहस्रबुद्धे, गाडीचा रंग आठवल्यावर फोन करीन तुम्हाला. त्यांना नाही उद्योग, सतत त्या गॅलरीत बसून ना याच्या चौकशा कर, त्याच्या चौकशा कर, याच्याकडे लक्ष ठेव, त्याच्याकडे लक्ष ठेव, हेच चाललेलं असतं. काही नाही ग, वय झालंय. बँकेत सुद्धा पेन्शन जमा करायला आले. हॅलो, कोण? हा गंधे काका. नाही, नंबर तुमचा आहे माझ्याकडे, फक्त सेव्ह केलेला नाहीये. हो, आता हा नंबर सेव्ह करीन ना. विक्रमच्या गाडीचा रंग आठवला? कुठला? थँक्यू गंधे काका. विक्रमच्या गाडीचा रंग आठवला म्हणून गंधे काकांनी फोन केलाय. कुठला? तोच जो विक्रमच्या गाडीचा आहे.
देवीशी काय? मला फोनवर देवीशी बोलता येईल. नाही, काही ऐकू येत नाहीये बाबा. खूप डिस्टर्बन्स आहे, खरखर येते. इथे तर सगळं क्लिअर ऐकू येत आहे. हॅलो. नाही ना, नशीब आता ह्या खेपेला जर फोन लागला नसता ना तर हे टेलिफोनचं डबडं समोरच्या भिंतीवर आपटून मी फोडून टाकणार होतो. लागोपाठ 50 वेळा ट्राय करतोय, लागतच नाहीये. बाबा, तुम्हाला हा नंबर कोणी दिला? कोणी दिला म्हणजे काय? विक्रमने दिला, दुसरं कोण देणार आहे? तुझा आवाज असा काय येतोय? हा, कसा? कसा? रडवेला. काय झालं? छे, कुठे काय? बाबा, फोनमध्ये डिस्टर्बन्स आहे म्हणून वाटत असेल तुम्हाला. नाही ना, फोनमध्ये डिस्टर्बन्स असेल ना तर माणसाचा स्वर नाही बदलत. तसं काहीच नाहीये बाबा. बर, विक्रम आहे का तिथे? हो. तो कुठे जाणार आहे? त्या अर्थाने नाही म्हणत आहे मी. विक्रम जवळपास आहे का? असेल तर मला बोलायचं आहे. जवळपास नाहीये. तो देवीला घेऊन डॅमवर गेलाय. आत्ता एवढ्या उन्हाचं? हो, डॅमवर म्हणजे त्या डॅमच्या रस्त्यावर जांभळाची झाडं आहेत आणि ती जांभळं पाडायला गेलेत दोघं. एवढे दिवसभर बाबा इकडे दंगा घालतात ना. आता गेलेत तोपर्यंत शांती. एकदा परत आले की सुरू. तुम्हाला काय बोलायचं होतं विक्रमशी? काही नाही का, सहजच बोलायचं होतं. परत आलं की मला फोन करायला सांग. त्यानिमित्ताने मला देवीशीही बोलता येईल. देवीशी काय? मला फोनवर देवीशी बोलता येईल. नाही, काही ऐकू येत नाहीये बाबा. खूप डिस्टर्बन्स आहे, खरखर येते. इथे तर सगळं क्लिअर ऐकू येत आहे. मी नंतर फोन करते तुम्हाला. अगं नाही ना. सॉरी, यायला थोडा उशीर झाला. मला एक कळत नाही, आपण असं बेवारशासारखे रस्त्यावर का भेटतोय? ऑफिस नाही तर हॉटेलमध्ये भेटलो असतो. मला तुला जे सांगायचंय ते अशा ठिकाणी सांगणं शक्य नाही जिथे दुसरं कोणीतरी ऐकेल. काय झालं विक्रम? मी जे सांगेन ते कदाचित ऐकून तुला आश्चर्य वाटेल, पण फार प्रश्न विचारू नकोस. मला नाही सांगता येणार काही. हां, फक्त एवढंच सांगतो, मला तुझ्या मदतीची गरज आहे. आणि ती नुसती मदत नसेल, हवं तर मी पटकन मुद्द्यावर ये ना, हे समजायला बरं पडेल. आता तुझे काय बोलतोयस ना त्यातला एक शब्दही कळत नाहीये मला. मयंक, मला 2 कोटी रुपये हवेत. आणि तेही उद्यापर्यंत, उद्या सकाळपर्यंत.
मला माहिती आहे 24 तासही नाही आहेत, पण देऊ शकशील का? अरे थोडं आधी नाही का सांगायचंस? आत्ताच खिसे जड होत आहेत म्हणून 2 कोटी रुपयाची चिल्लर एका भिकाऱ्याच्या वाडग्यात टाकून आलो. माइंड दिस इज नॉट अ जोक, डॅम इट. बट इट साऊंड्स लाईक वन. फिरकी घेतोस माझे. हे बघ, मी तुला म्हटलं होतं की मी जे सांगेन कदाचित तुला आश्चर्य वाटेल. मला कारण कळू शकेल? तुला अचानक एवढ्या अर्जंटली एवढ्या पैशांची गरज का लागली? मी म्हटलं ना तुला, मी आता तुला काही सांगू शकत नाही. आणि हे पैसे मी तुझ्याकडनं कर्जाऊ किंवा उसने घेत नाहीये. त्या मोबदल्यात मी आपल्या कंपनीचा माझा शेअर मी तुझ्या नावावर करायला तयार आहे, कायमचं. बोल. माझ्यासाठी एक गन अरेंज करू शकशील का? चहा घेणार का हो? अहो, चहा घेणार का? चहा विचारतेस का चहा विकतेस? नाही तर काय, मगापासून समाधी लावून बसलात तुम्ही. कसला विचार करताय? काहीतरी गडबड आहे. कुठे? आता मी नयनाशी फोनवर बोललो. लागला का फोन? काय म्हणाली नाही ना? मला तरी द्यायचा होता, मी बोलले असते ना देवीशी. माझं आणि देवीचं बोलणंच नाही झालं. देवी आणि विक्रम जांभळं तोडायला गेलेत. मजा आहे देवीची अगदी. मजा? मजा कसली? असं दुपारचं जांभळं तोडायला जातात का? देवीला सनस्ट्रोक झाला म्हणजे मग? अहो, तुम्ही शहरात मोठे झालात, तिकडे उन्हात जाऊन जांभळं तोडण्यामध्ये काय मजा असते तुम्हाला काय कळणार? तुलाच कळणार. तू त्या टार्थन सारखी जंगलातच लहानाची मोठी झालीस ना. अहो, पिकनिकला गेलेत ना ते, करू दे ना मजा थोडी. पण नयनाला मजा येते असं मला फारसं नाही वाटत आहे. म्हणजे नयनाचा स्वर जरा रडवेला वाटत होता. तुमचं ना हे एक स्वर आणि बीर उगीच असतं. ज्याच्यात अर्थ नाही ना त्यामध्ये पण अर्थ शोधत बसता. यालाच रिडिंग बिटवीन द लाईन्स असं म्हणतात. अहो, पण ओळीच एवढ्या ठळक लिहिलेल्या आहेत, त्यामध्ये बिटवीन द लाईन्स कशाला शोधत बसायचं? आणि नयनाला काही त्रास असेल तर ती आपल्याला सांगणार नाही का? म्हणजे नयना आजवर सगळं मनातलं सांगत आली आहे असं तुला म्हणायचंय? तुमच्याशी न बोलणंच कठीण आहे. स्वतःही टेन्शन घ्यायचं आणि दुसऱ्यालाही टेन्शन द्यायचं. तुझ्यासारखी ना जगातली सगळी माणसं डोळ्यावर झापड बांधून स्वस्थ राहिली ना तर हे जग चालायचं थांबेल. आणि तुमच्यासारखे खुसपटा काढणारे आहेत म्हणून हे जग नुसतं धावत सुटलंय नाही. ते जाऊ देत. चहा घेणार का? बोला. जेवढा आनंदाने देणार तेवढा वेळ माझं तोंड बंद राहणार. या जगात तुम्हीच मला ओळखलंय. कशाचा सिरियसनेस म्हणून नाही. कशात एवढा अडकलायस मला सांगशील प्लीज? काय झालं विक्रम? कालपर्यंत वाड्यावर व्हेकेशनसाठी गेला होतास आणि अचानक का आज? तुम्हाला एवढंच सांग, उद्या सकाळपर्यंत पैसे उभे करू शकशील का नाही? धावपळ केली तर प्लीज अरेंज कर. आणि का कशासाठी प्रश्न विचारू नकोस, मला नाही उत्तर देता येणार. ठीक आहे, मी करतो उभे पैसे. उद्या सकाळपर्यंत घरी घेऊन येईन. नाही, घरी नाही. मी अजून घरी आलोच नाही. म्हणजे? मी आणि नयना अजून वाड्यावरच आहोत. मी तिथूनच तुला भेटायला इथे आलो आणि परत वाड्यावरतीच जाणार आहोत. आपण उद्या सकाळी पुण्याला भेटूया शार्प 9 वाजता. तिथेच पैसे घेऊन ये. जमदाड्यांचा वाडा विकत घेतोस का? आणि हे कोणालाही सांगण्याची गरज नाही, म्हणजे नयनाच्या आईबाबांना, अनन्यालाही नाही. अनन्याला माहिती आहे मी तुला भेटायला आलो होतो. मगाशी तुझा फोन आला तेव्हा ती समोरच होती. ठीक आहे, पण हे सगळं सांगण्याची गरज नाही तिला.
ठीक आहे, मी माझ्या बाजूनं सगळे प्रयत्न करतो. पण हे कशासाठी हे जर कळलं असतं तर हे सगळं जेव्हा संपेल ना तेव्हा तुला सगळं सांगेल. विश्वास ठेव माझ्यावर. ओके, उद्या सकाळी 9 वाजता पुण्यात भेटू. मयंक, आणखी एक बोल. माझ्यासाठी एक गन अरेंज करू शकशील का?